नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असतो. खर तर हा कलाकारांचा शो होता, पण त्यानंतर हा विषय बदलायचा असं ठरलं आणि सामान्य व्यक्तीमधलं असामान्यत्व कसं शोधायचं, किंवा आपल्याबरोबर अनेक वेगवेगळी लोक राहत असतात पण त्यांच्यात काहीतरी वेगळे गुण असतात, असा शोध घ्यायचा ठरल्यावर माझी भेट झाली डॉक्टर स्वाती सोपे यांच्याशी. आणि मागल्या भागात आपण त्यांच्याशी छान गप्पा मारल्या होत्या. त्या भागाला आपण इतका उदंड प्रतिसाद दिला, जवळजवळ 12,000 लोकांनी तो भाग पाहिला. त्याबद्दल आधी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुमच्याच आग्रहाखातर मी पुन्हा एकदा तुमचेच काही प्रश्न घेऊन त्यांना भेटणार आहे. आपल्या भागाला खूप उदंड प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे, कारण हे सगळं तुमच्यामुळे साध्य झालं. आणि आग्रहाखातर म्हणजे लोकांच्या आग्रहाखातर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला आले आहे, लोकांचे काही प्रश्न घेऊन. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. नमस्कार. आणि सर्वप्रथम तुझे आभार की तू मला पुन्हा बोलवलं म्हणून तुझ्या शोमध्ये. तुम्हीच असं काही केलंय की त्यामुळे मला तुम्हाला परत बोलवावं लागलं. तुम्हाला पुन्हा एकदा वेलकम. आणि आपण आपल्या या भागाला सुरुवात करूया. खरं तर इतका ह्यूज रिस्पॉन्स मला आजपर्यंत तुमच्याच भागाला मिळालेला आहे. 12,000 लोकांनी आपला भाग पाहिलाय, त्याच्या पुढेही आकडा गेलेला आहे. असो तरी पुन्हा एकदा आपण तेच विचारणार आहोत, म्हणजे ब्रह्मविद्या म्हणजे काय? हे बघ, ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म जाणून घ्यायची विद्या. तर ब्रह्म म्हणजे काय? परमेश्वर. सगळं विश्व चालवणारा म्हणजेच शक्ती रूपात असलेला हा परमेश्वर जसा अख्ख्या विश्वात भरलेला आहे, आपल्या आतमध्ये ये. तर आपल्या आत असलेल्या ह्या परमेश्वराला, या शक्तीला जाणून कसं घ्यायचं, त्या शक्तीला कसं वाढवत न्यायचं, आणि त्या वाढलेल्या शक्तीचा फायदा आपल्यासाठी, आपल्या फायद्यासाठी कसं करून घ्यायचं. तर यासाठी सगळ्या पद्धती आणि तंत्र ब्रह्मविद्येमध्ये शिकवली जातात. थोडक्यात ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म जाणण्याची विद्या, परमेश्वराला, त्याच्या शक्तीला जाणण्याची विद्या. ऍक्च्युली हे एक गहन शास्त्र आहे. म्हणजे हे आता आपल्याला तुला बोलताना कळेलच. म्हणजे मला असं प्रश्न पडलाय की ब्रह्मविद्येत नेमकं काय शिकवलं जातं? हे बघ, ऍक्च्युअली त्याच्या आधी मी तुला एक सांगते की आपलं आयुष्य हे श्वास आणि विचार या दोन गोष्टींवरच आधारलेलं असतं, बरोबर आहे. आणि या आपण दोघांनाही काहीही किंमत देत नाही, त्यांच्याकडे लक्षच देत नाही, दुर्लक्षच करतो जणू काही, कारण आपण त्यांना गृहीत धरलंय ते आपल्याला फुकट मिळतात. ब्रह्मविद्या असं मानते की आपण श्वास आणि विचार सुधारण्याची गरज आहे, कारण ते आपण योग्य प्रकारे घेत नाही. तर हे श्वसन सुधारण्यासाठी ब्रह्मविद्येमध्ये 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार आणि प्राणायाम शिकवला जातो, ज्याच्यामुळे काय होतं, आपलं श्वसन सुधारलं जातं. श्वसन सुधारल्याने आपण दिवसभर उत्साही राहतो, कार्यक्षमता वाढते. आणि दुसरं म्हणजे विचार. तर आपल्या मनामधले हे जे नकारात्मक विचार असतात, म्हणजे 80 ते 90% आपल्या मनातले विचार बघायला गेले तर चिंता, काळजी, गिल्ट अशा प्रकारचे असतात. या विचारांना कसं सुधारायचं, याच्यासाठी आम्ही काही मानसिक व्यायाम प्रकार, अर्थातच ध्यान, दुर्मिळ ध्यानाचे 8 प्रकार आम्ही शिकवतो. वेगवेगळ्या प्रकारचे हे ध्यान आहे. आणखीन एक तिसरी गोष्ट, श्वसन प्रकार, ध्यान, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन आम्ही काही शिकवतो, ते म्हणजे आपल्या आंतरिक जीवनाचे नियम. ते आपण कसे शिकायचे आणि त्यांना आपल्या आचरणात कसं आणायचं हे शिकवतो. याच्यासाठी आमच्याकडे काही पद्धती आणि तंत्र आहेत. याच्यामुळे काय होतं की जीवनाचे नियम आचरणात आणल्यामुळे डे टू डे लाईफ मध्ये आपण आणू शकतो. तर त्याच्यामुळे मग आपलं सगळ्यांच्या जीवनामध्ये अडचणी, प्रॉब्लेम्स, ताणतणाव आहेच, तर या सगळ्या गोष्टींना आपण अगदी यशस्वीपणे तोंड देऊ शकतो, म्हणजे आपलं जीवन व्यवस्थित होतं. आपले बरेचसे बघणारे व्ह्युअर्स स्त्रिया आहेत, आणि स्त्रियांना बऱ्याच समस्या असतात, कारण त्यांच्यावर बरंच प्रेशर असतं म्हणा, घरातलं करायचं, कधी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना ऑफिस, मुलांचं सगळं करिअरचं स्ट्रेस असतो. स्त्रियांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, स्त्रियांना येणाऱ्या अडचणी किंवा मेनोपॉज, याबद्दल आपण ब्रह्मविद्येतनं त्यांच्यावर म्हणजे ते त्यांचं निराकरण होऊ शकतं का? आपण चांगला प्रश्न आहे. आपण एक एक बघूया.
स्टार्टिंग फ्रॉम मुलींच्या एज पासून सुरू करून आपण मेनोपॉज पर्यंत येऊया. Yes. पहिल्यांदा आपण बघूया की या तरुण मुलींमध्ये, ऍडोलसंट म्हणा किंवा तरुण मुलींमध्ये हल्ली पीसीओडी किंवा पीसीओएस हा प्रकार खूप वाढलाय. म्हणजे काय की त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हणतात. म्हणजे ओव्हरीना सिस तयार होतात ओव्हरीमध्ये, म्हणजे आपण म्हणू की द्राक्षासारख्या गाठी येतात असं म्हटलं तरी चालेल. ओव्हरीची साईज वाढते आणि हे लठ्ठपणाशी किंवा ओबेसिटीशी कनेक्टेड असतं युजली. हे सगळं का होतंय? कारण आपल्याकडे सगळं आपली बदलती लाईफस्टाईल, जीवनशैली बदलली आहे. सगळे घरात बसून राहतात, सगळे बैठे प्रकार, म्हणजे नोकरीचे, शिक्षणाचे आणि व्यायामाचा अभाव, त्याच्या जोडीला पुजलेला आपला ताणतणाव आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं. आणि शिवाय जंक फूड काय खातात आजची मुलं, तू सांग मला. आपण खात होतो का लहानपणी? तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स असतात, त्यांचं संतुलन बिघडतं. या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. तुला पटतंय की नाही? आपली बदललेली लाईफस्टाईल अत्यंत अत्यंत चुकीची आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की पीसीओडी झाल्याने हार्मोनचं संतुलन ढासळलं जातं आणि त्यामुळे मुलींना 2-2, 4-4, 6-6 महिने पाळी येत नाही. तरुण मुलींमध्ये सांगते, मुली. आणि मग जेव्हा पाळी येते, औषधाने म्हणा किंवा आपोआप आलेली पाळी मग थांबतच नाही. म्हणजे जे स्पॉटिंग सुरू राहतं ते कित्येक महिने चालू राहतं आणि नॅचरली त्याच्यामुळे त्याला औषध घ्यायलाच लागतं. तर हे जे आहे असंतुलनाचा प्रकार, तर हे ब्रह्मविद्येच्या या पद्धती आणि तंत्रांनी बऱ्यापैकी कमी होऊ शकतं, असं माझं नाही, अनेक साधकांचे अनुभव आहेत. तू जर प्रज्ञामासिक आपलं वाचलं तर त्याच्यामध्ये तुला साधकांचे अगणित अनुभव असतात. मग त्याने मुलींना फरक पडतो. मग आपण आता मधल्या वयातल्या स्त्रियांकडे वळूया. मधल्या वयात म्हणजे आपण आता मॅरिड स्त्रीकडे येऊया. हल्ली काय झालंय की मॅरिड कपल सेटल होणं हा त्यांचा, आयुष्यात अजून आम्ही सेटल झालो नाही. मला सेटल म्हणजे काही अर्थ कळला नाही. सेटल म्हणजे पैसा, एवढंच मला कळतं त्यांचं. त्याच्यामुळे ते ना मूल ऍक्सेप्ट करण्यासाठी तयारच नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जसं जसं वय वाढतं, इनफर्टिलिटी किंवा हे वंध्यत्व जे असतं, मूल होऊ न देणं, हे त्यांच्यामध्ये गडबड व्हायला लागते. तिथे पण हार्मोनचं संतुलन असणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? तर हे हार्मोनचं संतुलन बिघडलं की स्त्रियांमध्ये दिवस राहणं, प्रेग्नन्सी राहणंच कठीण होतं. पण हे फक्त स्त्रियांमध्येच नाहीये, पुरुषांमध्ये सुद्धा. मी परवाच्याच बुधवारच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचलं की पुरुषांमध्ये सुद्धा वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय. कशामुळे? हार्मोनचं असंतुलन. कारण तेच पुन्हा स्ट्रेस, बैठी लाईफस्टाईल, व्यायामाचा अभाव, जंक फूड खाणं. जाता येता जंक फूड खातात मुलं. तू सांग काही खोटं आहे का याच्यामध्ये? आणि याच्यामुळे काय होतं की जे शुक्राणू किंवा स्पर्म्स तयार होतात त्यांचं प्रोडक्शन कमी होतं आणि मग साहजिकच मग त्यांना ते मूल कसं होणार? वंध्यत्व येतच. दुसरं म्हणजे काय होतं की मी असं पण पाहिलं माझ्याकडे आलेल्या साधकांमध्ये की कितीतरी कपल्स IVF साठी जातात. दोघेही नॉर्मल असतात तरी ते कन्सिव्ह होत नाहीत, प्रेग्नन्सी राहू शकत नाही. तर मग अशा वेळेला IVF कडे जाऊन सुद्धा त्यांच्या अनेक IVF फेल होतात आणि ह्याचं कारण आहे अँझायटी. माझ्याकडे आल्यानंतर अशा कपलना ते अँझायटी कमी होते, कारण ही सगळी पद्धती तंत्र शिकून अँझायटी 100% कमी होते. तर ते प्रेग्नंट राहिले आहे, म्हणजे त्यांना प्रेग्नन्सी राहिली, हो, फरक पडलेला आहे, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे त्यांना अच्छा, म्हणजे फरक पडलेला आहे. येस, माझा स्वतःचा अनुभव. आणि नंतर मेनोपॉज येणाऱ्या स्त्रियांचं काय? बरोबर आहे, मेनोपॉजचा प्रॉब्लेम पण खूपच मोठा आहे. त्याच्या आधी मेनोपॉज म्हणजे काय आणि तो का त्रास होतोय आपण समजावून घेऊया. तर साधारण वयाच्या 12व्या 13व्या वर्षी सुरू झालेली पाळी साधारण स्त्री 50 कडे आली की बंद होते, त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. आता पाळी बंद होते म्हणजे काय? आपल्या ओव्हरीचं फंक्शन कमी होतं. म्हणजे काय? जी आपल्या शरीरामध्ये
स्त्रीत्व देणारी जी हार्मोन्स आहेत निघत असतात या पिरियड मध्ये, तर ती कमी व्हायला लागतात. म्हणजे हार्मोनचं असंतुलन किंवा कमीपणा. आता कमी जर हार्मोन निर्माण होणार तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर येणारच, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की ही हार्मोन सडनली कमी व्हायला लागतात मेनोपॉज जवळ आला की. साधारण मेनोपॉजच्या अराउंड 5 वर्ष त्यांना हा त्रास होतो. तर त्या त्रासामध्ये आपण असं बघूया की शारीरिक त्रास काय होतो आणि मानसिक त्रास काय होतो. शारीरिक म्हणजे हार्मोन्स कमी झाली की हाडं ठिसूळ व्हायला लागतात. हो, स्किनवर सुरकुत्या यायला लागतात. इतकंच नव्हे तर काही स्त्रियांना तू पाहिलं असशीलच की इथे हनुवटीवर केस येतात, थोड्याशा मिशा येतात, इथे कल्ले येतात. कारण काय की आपली स्त्रीत्व देणारी हार्मोन्स कमी होतात. हे झाले शारीरिक. शिवाय काय होतं की ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, डायबिटीस हे पण मेनोपॉज नंतर सुरू होऊ शकतं. अंगाचा दाह होतो का? ते मानसिक मध्ये येऊ शकतं. हो, तर मानसिक परिणामांचा आपण विचार करूया की इथे काय होतं की त्यांना अंग गरम होणं, थंड होणं, घाम सुटणं असे काही प्रकार व्हायला लागतात. हे सगळे हार्मोनच्या असंतुलनामुळे होतात. शिवाय स्वभावामध्ये फरक पडतो. तू आता विचारला तसा की त्यांची चिडचिड वाढते. म्हणजे त्यांना कळत नाही की आपण का चिडतो. अकारण काही कारण नसताना ते चिडचिड्या बनतात. मुलांवर राग, नवऱ्यावर राग, सगळ्यांवर राग. त्यांना नैराश्य येतं, अँझायटी असतेच. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं मन स्थिर राहत नाही आणि त्याचे परिणाम मग शरीरावर होतातच. सगळी त्यांना भीती वाटायला लागते, कुठे कुठे असुरक्षिततेची भावना जाणवायला लागते. पाळी आता बंद झाली, मग तो पण मनामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का असाही भाव निर्माण होतो काही स्त्रियांमध्ये. तर असे हे मानसिक परिणाम मेनोपॉज मध्ये जाणवतात स्त्रियांना. तर आता तुला मी सांगितलं की ब्रह्मविद्या ही संतुलन राखणारी विद्या आहे. तर त्याच्यामुळे ब्रह्मविद्येच्या या पद्धती जर या बायकांनी अनुसरल्या, म्हणजे काय की ब्रह्मविद्येमध्ये श्वसन प्रकार शिकवले जातात, ध्यानाचे प्रकार शिकवले जातात आणि काही नियम शिकवले जातात दैनंदिन जीवनामध्ये जे आपण वापरू शकतो. याच्यामुळे या समस्येला तोंड देणं अनेक स्त्रियांना सोपं जातं. आणि हा परत माझा अनुभव नाही, मी सांगते असं नाही, अनेक स्त्रियांनी ज्या मेनोपॉजच्या वेळात इथे आल्या त्यांना झालेला फायदा मी तुला सांगते की मेनोपॉजचा त्रास कमी झाला. मला स्वतःला तर काहीही झाला नाही. तुमच्या सौंदर्याचं रहस्य ही ब्रह्मविद्याचं आहे. हो, त्या ब्रह्मविद्येच्या फायद्यांमध्ये मी तुम्हाला सांगते. ब्रह्मविद्येचा एक फायदा आहे की आपलं एजिंग प्रोसेस डिले होतं. बरं, मला आता हे सांगा की आपल्याला ही ब्रह्मविद्या कुठे शिकता येते? अरे हो, बरोबर आहे. आता एवढं सगळं ऐकल्यावर साहजिकच आहे की लोकांना जाणून घ्यायचं असेल की कुठे शिकता येते. तर आता मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मध्य प्रदेशमध्ये मधलं इंदोर अशा ठिकाणी, म्हणजे या सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये ठिकठिकाणी सबब्समध्ये वर्ग चालतात. तर तुम्ही म्हणजे हे वर्ग शाळांमध्ये, कॉलेजमध्ये असे चालतात. शाळा कॉलेज बंद झाल्यानंतर म्हणजे वीकडेजला संध्याकाळी किंवा शनिवार रविवारी आम्ही हे वर्ग घेतो शाळांमध्ये. तर तुम्ही जवळच्या शाळेमध्ये जाऊन हे वर्ग करू शकता. पण आता ज्या लोकांकडे हे क्लासेस नाही चालत, या बाहेरचे, आता महाराष्ट्रातले म्हणा, भारतातले, आणि त्यांना करायचं असेल, परदेशातले पण लोक करतात, तर त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्गाची सोय आहे. आता करोनामध्ये आम्ही सगळे वर्ग ऑनलाईन घेत होतो, पण आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालं. दुसरं म्हणजे अशी सोय आहे की आता समजा आपण उदाहरण घेऊ, एखादा यवतमाळला राहणार आहे, लातूरला राहणार आहे, कोणी बँगलोरला राहणार आहे, दिल्लीत राहणार आहे, या लोकांना करायचंय ब्रह्मविद्या. मग त्यांनी कशी करायची? तर त्याच्यासाठी लोणावळ्यापासून जवळ कामशेत इथे साधारण लोणावळ्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आत ब्रह्मविद्येचा स्वतःचा आरोहण आश्रम आहे. इट इज नॉट लेस दॅन 5 स्टार हॉटेल. तर तिथे 70 लोकांची राहण्याची सोय, ट्विन शेअरिंग रूम, सगळं आतमध्ये त्याच्यामध्ये, आणि 2 मेडिटेशन हॉल, जेवणाची स्वतंत्र कक्षा सोय. तर तिथे राहूनही आपल्याला शिबिरात मध्ये राहून हा वर्ग करता येतो. म्हणजे हा 6 दिवसांचा असतो. हा जो ब्रह्मविद्येचा जो प्राथमिक अभ्यासक्रम आहे हा आम्ही वर्गामध्ये 22 आठवडे म्हणजे 22 रविवार तुम्हाला, आता मी दर रविवारी वर्ग घेते तर 22 रविवार तुम्हाला यायला लागतो. पण शिबिरामध्ये 6 दिवसामध्ये
ओके. हे आम्ही शिकवतो. बरं. म्हणजे तिथे तुम्हाला 6 days आणि 5 nights राहायला लागतं. ओके. राहायची अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. हम्म. वास्तू इतकी पवित्र आहे की तिथे गेल्यानंतर जाणवणारे स्पंद सगळ्यांनी अनुभवावे असे. ओके. आपण जागृत देवस्थानाला जातो. Yes. मला जेव्हा वाटतं ना तेव्हा मी शिबिराला जाते, मग मी आश्रमाला जाते, शिबिर घ्यायला जाते. दुसरं म्हणजे त्या वास्तू इतकी भव्य आहे आमची आणि आजूबाजूचा परिसरही इतका प्रसन्न आहे. हा. आपण सगळेजण पिकनिकला जातो. Yes. का नाही एकदा सगळ्यांनी मिळून स्पिरिच्युअल पिकनिक करून याचा आनंद घ्यावा. वा. तुला माहितीये किती चार्ज घेतो? 6 days आणि 5 nights आहे, इन्क्लुडिंग स्टे, खाणं पिणं म्हणजे सकाळी 6 पासून सुरू होतं. आणि शिकण्याची सोय, ध्यानाची सोय, हे सगळे पाठ आम्ही शिकवतो, शिकवलं जातं. याची फी आहे फक्त 13,500 रुपये. ओके. प्रत्येक रूम मध्ये स्प्लिट एसी आहे, बर. सेल्फ कंटेंट रूम आहे, 2 कपाट, 2 स्टडी टेबल, सगळी सोय त्याच्यामध्ये आहे. आणि लाईट गेले तरी जनरेटरची सोय आहेच. तर इतकं सुंदर वातावरण आहे. तर मला वाटतं सगळ्यांनी शिबिरामध्ये येऊन एकदा तरी या स्पिरिच्युअल पिकनिकचा अनुभव घ्यावा. तुम्ही इतकं छान वर्णन केलं तुमच्या आश्रमाचं, त्यामुळे मला असं वाटलं की मी आता सगळं तिकडं जाऊन काय काय करून आले. इतकं शांत ऐकूनही वाटलं. तर मला नक्कीच स्वतःला सुद्धा आवडेल तिकडे यायला. पण मला असा प्रश्न एक पडलाय स्वतःला की ब्रह्मविद्या कुणाला शिकता येते, म्हणजे लहान मुलांना वगैरे पण करता येईल का? हे असं आहे की जी व्यक्ती श्वास घेऊ शकते आणि विचार करू शकते हा. ती कुठलीही व्यक्ती ब्रह्मविद्या करू शकते. क्या बात. मग तो अंध असला तरी सुद्धा, कारण हे अध्यात्म आहे ना. येस. कुठलीही व्यक्ती हे करू शकते. हे मी तुला जो आपण प्राथमिक किंवा बेसिक वर्ग जो आहे हा. हा 15 वर्षावरील कुठलीही व्यक्ती हा प्राथमिक वर्ग करू शकते, जो ओके. 22 आठवड्यांचा किंवा 22 पाठांचा आहे. आणि आणि 15 वर्षाखालील मुलांना, म्हणजे साधारण 8 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी बालवर्ग घेतले जातात ब्रह्मविद्येमध्ये. बर. 8 तासांचे असतात ते. 8 तास. 8 तास असतात. म्हणजे किती म्हणजे आठवडे? आठवड्यातून एकदा 2-2 तास असंही घेतलं जातं किंवा आठवड्यातून 1 तास, असं 7 ते 8 आठवडे घेतले जातात. तर ते डिपेंड किती सुट्ट्या आहेत आणि मुलं कशी कारण हल्ली लहान मुलांनाही त्याची गरज आहे असं मला खूप अत्यंत गरज आहे. कारण आपली मुलं सध्या फोनमध्ये इतकी गडली आहेत, त्याच्यामुळे साहजिकच कॉन्सन्ट्रेशनचा अभाव, कॉन्फिडन्सचा अभाव, कम्युनिकेशन स्किल्स नाहीत, असं सगळं झालंय. बरोबर. ती मुलं जर हे शिकतील तर त्यांना नक्कीच, कारण आमच्याकडे ब्रह्मविद्येमध्ये शिकवल्या जाणाऱ्या पद्धती आणि तंत्र खूपच प्रभावी आहे. पुन्हा एकदा हेच विचारावं असं वाटतं की तुम्ही डॉक्टर असून ब्रह्मविद्येकडे का वळलात? अरे, डॉक्टर असलं तरी आम्ही प्रथम माणसंच आहोत. येस. बरोबर आहे. म्हणजे असं डॉक्टर लोकांना प्रश्न पडेल की आम्हाला ब्रह्मविद्या करायची काय गरज आहे. त्याला मी उत्तर देते की डॉक्टर हा प्रथम माणूस आहे. बरोबर आहे. आणि कुठल्या माणसाला ताणतणाव नाही. सगळ्यांना. प्रत्येकाला कौटुंबिक आहे, व्यावसायिक आहे, Yes. फायनान्शियल आहे, सगळ्या अडचणी आहेत. शिवाय डॉक्टरला आणखीन एक जबाबदारी आहे, ती म्हणजे तो ट्रीट करत असणाऱ्या पेशंटच्या जीवाची जबाबदारी. त्याचा ताण नसतो, असू शकतो. येस. म्हणजे सर्वसाधारण माणसापेक्षा डॉक्टरला जास्ती ताण असतो. खरंय. आणि ताण आला, मन बिघडलं की सगळ्या आजारांची सुरुवात. तुला माहितीच असेल की कितीतरी कार्डिओलॉजिस्ट, मी कुणाचंही नाव घेत नाही, हार्ट अटॅकनेच जाताना दिसतात. हो. अरे बापरे, किती महत्वाचं बोललात तुम्ही. स्वतः शारीरिक फिटनेस ठेवून सुद्धा असं घडताना माझ्याच ओळखीच्या कार्डिओलॉजिस्ट मध्ये मी पाहिलं. खरं. तर याचं कारण हेच आहे की वाढलेला ताणतणाव, येस, मन शांत नसणं. आणि त्याच्यासाठीच मनाचं संतुलन कसं आणायचं ह्याच्यासाठी इथे खरंच प्रभावी तंत्र शिकवली जातात. तर माझं सगळ्यांना निवेदन असं आहे की त्यांनी कृपया हे करून पाहावं. येस. जस्ट गिव्ह अ ट्रायल. तुम्हाला कदाचित आवडेल, कदाचित नाही आवडेल. आणि ऍक्च्युली मी ब्रह्मविद्येकडे कशी वळले तर मला ना हे अभौतिक अनुभव जाणून, म्हणजे काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा होती. म्हणजे कसं बघ, आज मी मोठी गाडी घेतली, मोठं घर घेतलं, किंवा मला आज तुझ्या या शोमुळे प्रसिद्धी मिळाली, किंवा काही मला आनंद झाला, हे सगळे माझे भौतिक अनुभव झाले. येस. मला आनंद होणं या गोष्टींमुळे. पण त्याच्याही पलीकडे काहीतरी अभौतिक अनुभव असतात, जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या शक्तीला
जाऊन भेटता, खरंय शक्तीपर्यंत पोहोचता. तर हे जे असे अभौतिक अनुभव आहेत हे कुठेतरी शोधण्याची मला ओढ होती पहिल्यापासून. बरं. आणि मला ब्रह्मविद्येमध्ये आल्यानंतर हे क्या त्याचं उत्तर मिळालं. छान. म्हणून गेली 15 वर्षे मी ब्रह्मविद्येमध्ये आहे. वा. पुन्हा एकदा मला तुम्ही पुण्याला जो तुमचा आश्रम आहे त्याचं एकदा म्हणजे माहिती द्या आणि कुठे कुठे शिकवलं जातं त्याबद्दलही सांगाल का? ते मी सांगितलं ना आता. पुण्याचा तर आश्रम पुण्याचा आश्रम म्हणजे तो कामशेतला आहे. कामशेत. तिथे दर महिन्याला एक रेग्युलर कोर्स घेतला जातो. हा मराठीमध्ये सांगते मी. हा. दर महिन्याला एक रेग्युलर कोर्स असतो आणि एक उजळणी शिबिर पण असतं. बरं, बरं. ते उजळणी शिबिर 2.5 दिवसांचं असतं. ज्याने आधी केलं असेल ते 2.5 दिवसामध्ये येऊन तिथे शिबिरामध्ये रिवाईज करू शकतात शिकलेले. ओके, अच्छा. प्लस 4 भाषांमध्ये तिथे शिबिरं घेतली जातात. इंग्लिश, हिंदी, गुजराती आणि मराठी. बर. तर ज्यांना शिकायची इच्छा आहे दर महिन्यामध्ये एक शिबिर तुम्ही करू शकता. तर आमची ब्रह्मविद्याची साईट आहे, आपल्या या व्हिडिओमध्ये आता येईलच, www.brahmavidya.net अशी ही एक साईट आहे. तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळं पाहता येईल. आश्रमाचे फोटो, ब्रह्मविद्येविषयी सगळं जाणून घेता येईल. तिथे तुम्हाला शिबिर कधी चालतं, वर्ग कुठे चालतात याची माहिती मिळेल. थँक्यू डॉक्टर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत. कारण सध्या माणसाचं मानसिक संतुलन त्याला राखण्यासाठी खूप धडपड करावी लागते. तुम्ही पुन्हा एकदा माझ्या या शोमध्ये आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद, तुझे मनापासून आभार. तर रसिक हो, आपल्याला ज्या अडचणी येतात त्याचं निराकरण करण्यासाठी आपण सगळी माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेच. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. आणि पुन्हा असंच आपण पुन्हा एकदा नव्या व्यक्तीला घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे आणि त्याच्याकडनं एक वेगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाहावं लागणार आहे द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.